नमस्कार मी विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत MHATET म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक परिपात्रता परीक्षा 2024 मध्ये मराठी व्याकरणात येणारे वाक्यप्रचारासंबंधी काही वाक्य. प्रश्न पहिला आहे, पूर्ण पराभव करणे या अर्थाचा खालीलपैकी कोणता वाक्यप्रचार नाही? पर्याय दिले आहेत. उताना पडणे, धूळ चाकणे, पायाखालची जमीन सरकणे, चारी मुंड्या चित करणे. याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, पायाखालची जमीन सरकते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, मुख्याध्यापक या शब्दाच्या खालीलपैकी योग्य संधी विग्रह करा. पहिला आहे मुख्य अधिक अध्यापक, दुसरा आहे मुख्य अधिक अध्यापक, तिसरा आहे मुख्य अधिक ध्यापक, चौथा आहे मुख्य अधिक धापक. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मुख्य अधिक ध्यापक. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा. पर्याय आहे बुडणे म्हणजेच तरंगणे, अल्प मिळतं, युक्ती, करामत, धन, माल. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, बुडणे, तरंगणे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, अपेक्षाभंग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल? पर्याय आहे हिरमोड, अमर्यादा, मस्करी, विकल्प. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, हिरमोड. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर पर्याय दिले आहे अकर्मक क्रियापद, सकर्मक क्रियापद, उभयनविध परापद, द्विकर्मक क्रियापद. याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, द्विकर्मक विधापक. द्विकर्मक क्रियापदामध्ये असतो मुख्य क्रियापद, सकर्मक क्रियापद व अकर्मक क्रियापद. विकर्मकमध्ये 2 कर्म किंवा कर्त्याकडून एकाच वेळी 2 घटकावर क्रिया घडत असेल तर अशा क्रियापदास द्विकर्मक क्रियापद असे म्हणतात. दिलेल्या वाक्यात विद्यार्थ्यांना व्याकरण हे 2 कर्म आहेत. कोणते 2 कर्म आहेत? दिलेल्या वाक्यामध्ये विद्यार्थ्यांना आणि व्याकरण हे 2 कर्म आहेत. त्यातील विद्यार्थी हे विद्यार्थी अप्रत्यक्ष, तर व्याकरण हे प्रत्यक्ष कर्म आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6, मी निबंध लिहित आहे या वाक्यातील काळ कोणता आहे? रीतिवर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ. मी निबंध लिहित आहे या वाक्यामध्ये निबंध लिहिण्याची क्रिया ही पूर्ण झालेली नाही, त्यामुळे पर्याय येईल अपूर्ण वर्तमान काळ. अपूर्ण वर्तमान काळ कसा ओळखायचा आहे? तर दिलेल्या वाक्यात लिहित आहे म्हणजेच लिहिण्याची क्रिया ही पूर्ण झालेली नाही, ही वर्तमान काळात चालू आहे किंवा अपूर्ण असल्यामुळे दिसून येते, त्यामुळे अपूर्ण वर्तमान काळ इथे दिसून येतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, पुढीलपैकी शब्द रावा शब्दाचा समानार्थी शब्द नाही. रावा म्हणजे काय होतं? पोपट. कोणता शब्द होतो? पोपट. तर याला पोपटाला समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे, नाही शोधायचं आहे. समानार्थी शब्द नाही शोधायचा आहे. पर्याय आहे शुक, राघू, पोपट. रावा म्हणजे शुक म्हणजे पोपट होतं, राघू म्हणजे पोपट होतं आणि पोपट म्हणजे देखील पोपट. पण पल्लव म्हणजे काय होतं? हे याचा पोपटाशी काही अर्थ जुळत नाही, म्हणून पल्लव हा पर्याय चुकीचा दिलेला आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, आईने आपल्या बाळास निजवावे. आईने आपल्या बाळास निजवावे या वाक्यातील क्रियापद ओळखाय. तर ऑप्शन दिले आहे निजवले बाळाला आपल्या आईने. तर याच्यातील क्रियापद कोणतं आहे? निजवले. कर्ता कोण आहे? आई. कोणास निजवत आहे? आई कोण आहे? कर्ता. कोणास निजवत आहे? आपल्या बाळास. कर्म कोण? बाळास.
वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी क्रियापदवाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. दिलेल्या वाक्यात निजवले हा क्रियावाचक शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. म्हणजेच क्रियापद वाक्यातील मुख्य पद असतं, म्हणून त्याला मुख्य पद असे देखील म्हटले जाते. पर्याय क्रमांक 1 निजवले. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8. हरिहर, स्त्री पुरुष, कृष्ण अर्जुन हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर पर्याय दिला आहे बहुव्रीही, द्वंद्व, द्विगु आणि अव्ययीभाव. तर याचं अचूक उत्तर असणार आहे द्वंद्व समाजाचं. द्वंद्व समाजामध्ये काय होतं, तर ज्या समास करायचा आहे दोन्ही पदे महत्त्वाची असतात तेव्हा तिथे द्विगु समास होतो. स्पष्टीकरणासाठी दिलं आहे द्वंद्व समास. ज्या समासात दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असतात त्याला द्वंद्व समास असे म्हणतात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10. खालील वाक्यातील कर्म शोधा. खाली एक वाक्य दिलेलं आहे, त्यातील आपल्याला कर्म शोधून काढायचं आहे. त्याला अंधारात रस्त्याची नावे नीट दिसत नव्हती. तर पर्याय दिले आहेत, तर त्याला नावे रस्त्याची अंधारात. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 नावे. तर कर्म कशाला म्हणायचं आहे, तर वाक्यातील कर्म कोण आहे? नावे क्रियापदाने दाखवलेली क्रिया ज्याच्यावर घडते त्या वाक्यातील कर्म असते. क्रिया जी ज्या वाक्यावर घडत असते त्याला कर्म असे म्हणतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.